Hello, my dear pharmacists. Today we'll see the MCQ on the topic of blood group. Okay, लास्ट व्हिडिओमध्ये आपण ब्लड ग्रुप हे डिटेलमध्ये स्टडी केलेलं आहोत. तर आज आपण त्याच्यावरची MCQ पाहणार आहोत. तर फर्स्ट इज द ऑन व्हॉट बेसिस इज द ब्लड ग्रुप क्लासिफाईड. कोणत्या बेसिसवरती आपण ब्लड ग्रुप क्लासिफाय करतो. तर त्याच्यासाठी ऑप्शन्स आहेत अँटीजन अँटीबॉडी, देन हेमोग्लोबिन कंटेंट, रिसस फॅक्टर आणि ऑक्सिजन कंटेंट. तर ॲन्सर ए इज करेक्ट. अँटीजन आणि अँटीबॉडी ह्याच्यावरती प्रेझेन्स ऑर अब्सेन्स ऑफ द अँटीजन अँटीबॉडी याच्यावरती ब्लड ग्रुप फाइंड होतो. देन विच ब्लड ग्रुप इज अ युनिव्हर्सल डोनर. आपल्याला माहिती आहे ब्लड ग्रुप हे 4 टाईपमध्ये आहेत, ए बी आणि ओ. तर कोणता ब्लड ग्रुप सगळ्यांना ब्लड देऊ शकतो. तर त्याचा आन्सर आहे ऑप्शन डी, ओ. देन सेम विच ब्लड ग्रुप इज युनिव्हर्सल ॲक्सेप्टर किंवा त्याला आपण म्हणू शकतो रिसिप्ट. कोणता ब्लड ग्रुप घेऊ शकतो सगळ्यांकडून. तर त्याच्यासाठी ऑप्शन आहेत ऑप्शन ए, देन बी, सी, ए बी आणि ओ. तर ऑप्शन सी इज करेक्ट. ए बी ब्लड ग्रुप इज नोन ॲज युनिव्हर्सल ॲक्सेप्टर. देन नेक्स्ट, द अँटीजन फॉर द ABO अँड RH ब्लड ग्रुप आर प्रेझेंट ऑन. कशावरती प्रेझेंट असतात अँटीजन. तर फर्स्ट ऑप्शन आहे प्लाझ्मा, देन सेकंड WBC, देन RBC अँड प्लेटलेट. तर ऑप्शन सी RBC रेड ब्लड सेल्सवरती काय असतात अँटीजन्स प्रेझेंट असतात. तर नेक्स्ट इज द व्हॉट डज द RH फॅक्टर डिटरमाइन. तर RH फॅक्टर काय करतं. तर ऑप्शन ए आहे ए आणि बी अँटीजन. देन सेकंड पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह ब्लड ग्रुप, देन सी युनिव्हर्सल डोनर अँड ऑप्शन डी इज नन. तर RH फॅक्टर हा काय फाइंड करतो. तर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह ब्लड ग्रुप. नेक्स्ट, द ABO ब्लड ग्रुप सिस्टीम डिस्कवर्ड बाय. कोणी डिस्कवर केलेलं आहे ABO. तर त्याच्यासाठी ऑप्शन आहेत कार्ल लँडस्टेनर, देन लुईस पाश्चर, पॉल एनलिच अँड रॉबर्ट कोच. तर ऑप्शन ए करेक्ट आहे कार्ल लँडस्टेनर. द नेक्स्ट, H सबस्टन्स इज प्रेझेंट इन विच ब्लड ग्रुप. ऑप्शन आहे फर्स्ट ए ग्रुप, बी ग्रुप, ए बी ग्रुप आणि ऑल. आणि याच्यासाठी 5 ऑप्शन दिलेत आणि लास्ट ई आहे तो बॉम्बे ब्लड ग्रुप. ओके, तर अँटीजन H हा कशामध्ये प्रेझेंट असतो. ए बी आणि ऑल. ओके, तर ह्याच्यासाठी ऑप्शन आहे डी ऑल. सगळ्यांमध्ये अँटीजन H प्रेझेंट असतो आणि जो बॉम्बे ब्लड ग्रुप आहे त्याच्यामध्ये H हा अँटीजन प्रेझेंट असतो. द नेक्स्ट आहे द अँटीजन ABO आर अब्सेंट इन. कशामध्ये अब्सेंट असतो अँटीजन ए. तर ऑप्शन आहेत ब्लड ग्रुप, फर्स्ट आहे बॉम्बे ग्रुप, देन ओ ग्रुप, ए बी ग्रुप आणि नन. तर त्याच्यासाठी ऑप्शन आहे बॉम्बे ग्रुप. बॉम्बे ग्रुपमध्ये अँटीजन ए बी अँड ओ अब्सेंट असतो. देन नेक्स्ट आहे HH जिनोटाईप रेफर्स टू ब्लड ग्रुप. आता इथे आलेलं आहे बघा HH कशावर कोणता ब्लड ग्रुप डिफाईन करतो. तर फर्स्ट आहे डफी, देन MNS बॉम्बे ग्रुप आणि केल. तर ऑप्शन सी बॉम्बे ब्लड ग्रुप हा याच्यामध्ये HH अँटीजन प्रेझेंट असतात. द नेक्स्ट आहे येलो ऑफ अँटीसेरा बी इज ड्यू टू. आपण माहिती आहे आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण ब्लड ग्रुप चेक करतो तर त्याच्यामध्ये एसाठी ब्ल्यू कलर असतो, बीसाठी येल्लो कलर, अँटीसेरा बी येल्लो कलरमध्ये असतं आणि डी आहे ते ट्रान्सपरंट असतो. तर येल्लो ऑफ अँटीसेरा बी इज ड्यू टू कशामुळे. तर ऑप्शन आहेत ए ट्रिपन ब्ल्यू, देन सेकंड आहे ॲक्रिफ्लेविन, द नेक्स्ट मिथिलिन ब्ल्यू आणि सॅफ्रॅनिन. तर ऑप्शन बी करेक्ट आहे ॲक्रिफ्लेविन. नेक्स्ट आहे MCQ विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट रेड ब्लड सेल ब्लड ग्रुप सिस्टीम. तर ऑप्शन आहेत केल, डफी, ABO आणि HLA. ओके, तर त्याच्यासाठी ऑप्शन डी आहे HLA. नेक्स्ट आहे MCQ प्रोटिओलायटिक एन्झाईम ट्रीटमेंट ऑफ रेड सेल्स युजली डिस्ट्रॉय विच अँटीजन. तर त्याच्यासाठी ऑप्शन आहे फर्स्ट JKA, बी आहे ई, द नेक्स्ट EFYA आणि लास्ट आहे DK. तर ऑप्शन FYA.
नेक्स्ट इज द रेजिस्टन्स टू मलेरिया इज बेस्ट असोसिएटेड विथ विच ऑफ द फॉलोइंग ब्लड ग्रुप. तर मलेरिया हे कोणता ब्लड ग्रुपने फाइंड केला जातो. तर ऑप्शन आहेत फर्स्ट RH, देन सेकंड I, देन नेक्स्ट ऑप्शन आहे P आणि D आहे तो डफी. तर ब्लड ग्रुप डफी हे आन्सर आहे, करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट इज द विच ऑफ द फॉलोइंग अँटीजन इज मोस्ट लायकली टू बी इन्वॉल्व इन द हिमोलायटिक डिसीज ऑफ न्यूबॉर्न. ओके, न्यूबॉर्नमध्ये जे डिसीज होतात बिकॉज ऑफ द RH फॅक्टर्स, तर त्याच्यामध्ये काय असतं, हिमोलायटिक डिसीज असतात न्यूबॉर्न्समध्ये. तर कोणता अँटीजन त्याच्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे. तर फर्स्ट आहे तर ऑप्शन LE, देन सेकंड आहे P1, देन M आणि D आहे ते केल आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे केल. तर केल ह्याच्यासाठी एक स्टोरी आहे, अँटीजन केलवरून स्टोरी आहे. तर एक पर्सन कपल त्यांना की फर्स्ट चाइल्ड व्यवस्थित झालं, पण सेकंड चाइल्ड आहे त्याच्यामध्ये हिमोलायटिक डिसीज शो झालं. मग तेव्हा त्या डॉक्टरने त्या बाळाचं चेक केल्यावरती तिथे अँटीजन शो झालं. तर त्या पर्सनचं, त्या लेडीजचं नाव केलवरून होतं, सो त्याला त्या अँटीजनला नाव दिलं गेलं केल. द नेक्स्ट आहे डोनेशन ऑफ ब्लड कॅन कॉज. म्हणजे जेव्हा ब्लड डोनेट केलं जातं तेव्हा काही आजार होऊ शकतो. कोणता आजार होतो. तर फर्स्ट आहे ऑप्शन एड्स, देन मलेरिया, हेपॅटिटिस आणि नन. ब्लड डोनेट करत असल्यामुळे कोणताही आजार होत नाही. तर ऑप्शन डी करेक्ट आहे, नन. देन anti-A, anti-B immune antibodies are predominantly. anti-A anti-B हे कोणत्या अँटीबॉडीज आहेत. तर त्याच्यामध्ये ऑप्शन आहे IgG, देन IgM, IgA आणि IgO. तर ऑप्शन ए करेक्ट आहे IgA. देन द शुगर रिस्पॉन्सिबल फॉर द H अँटीजन स्पेसिफिकली इज. ऑप्शन ए आहे D गॅलॅक्टोज, सेकंड आहे D ग्लुकोज, थर्ड आहे L फ्रुक्टोज आणि फोर्थ आहे L फ्रुकोज. देन ऑप्शन डी करेक्ट आहे L फ्रुकोज. द नेक्स्ट इज द पॉसिबल ऑफस्प्रिंग फिनोटाइप्स A विथ B ग्रुप आर. ए आणि बी ह्या पर्सन ज्यावेळेस यांचं जे बाळ होईल तर त्यांचा कोणता ब्लड ग्रुप असेल ही तर विचारलेलं आहे. तर ऑप्शन आहे AB, देन सेकंड आहे B, देन थर्ड आहे O आणि ऑल. तर जे A आणि B आहेत तर ह्यांचं जे बाळ होणार आहे, ऑफस्प्रिंग असेल, तर त्याच्यासाठी A, B आणि O हा याच्यापैकी कोणताही ब्लड ग्रुप असू शकतो. तर ऑप्शन डी करेक्ट आहे, ऑल. द नेक्स्ट D टेस्ट इज डन टू कन्फर्म. अँटीसेरा डी आपण यूज करतो. तर ते कशासाठी यूज करतो. तर ते RH फॅक्टर आहे ते फाईंड करण्यासाठी. तर ऑप्शन्स आहेत RH मायनस, RH प्लस, बोथ आणि नन. तर RH निगेटिव्ह फाईंड करण्यासाठी, RH निगेटिव्हमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे फाईंड करण्यासाठी काय असतो, डी फॅक्टर असतो. आणि लास्ट MCQ आहे इन द ब्लड ग्रुप विच ऑफ द फॉलोइंग इज रेअर ब्लड ग्रुप. खूप महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन ए आहे गोल्डन ब्लड, देन नेक्स्ट आहे RH नल ब्लड, देन C इज द बोथ अँड लास्ट वन इज द नन. तर रेअरेस्ट ब्लड ग्रुप जो आहे त्यालाच म्हटलं जातं गोल्डन ब्लड ॲज वेल ॲज RH ब्लड ग्रुप. तर ह्याच्यासाठी ऑप्शन आहे C आहे तो बोथ आहे. तर कारण की हे दोन्ही आहेत ते म्हणजे एकच गोल्डन ब्लडलाच RH नल ब्लड पण म्हटलं जातं आणि हे रेअरेस्ट ब्लड ग्रुप आहेत. लाखोंमध्ये एखादी केस असते याची, ठीक आहे. तर हे आपण ब्लड ग्रुपवरती पार्ट 1 MCQ पाहिलेलं आहे. थँक्यू.